अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. पुसे किरीटी श्रीपती प्रती, कशासी म्हणती ब्रह्म. अध्यात्म असे नाव कुणाते, आणि काय ते कर्म. कशा प्रकारे असे वर्णिले, सांगा मज अधिभूत. अधिदैवतसे म्हणती कवणा, ते विवरावे येथ. असे शरीरी अधियज्ञ कसा, कोण केशवा येथे. प्रयाणकाली संयमी मुनी, जाणती कसा तू ते. वदे श्रीपती तयासी म्हणती, ब्रह्मथोर अक्षर जे. विश्वी भरले तरी आगळे, विश्वाहुनी जे सहजे. शरीरासवे जन्म न पावे, शरीरलोपी नचते. लोपुनी जाई सर्वांदेही, निज सत्तेने असते. चैतन्याची जे तयासी देती, अध्यात्म असे नाव. जाण निश्चिती सहज स्थिती ती, ब्रह्माची स्वयमेव. आणिक करता कारण नसता, कार्यरूप जी येथे. प्रपंच रचना दिसे अर्जुना, म्हणती कर्मती येते. दृष्टी सदिसे मनासी भासे, जे जे रूप विनाशी. विकारमय जे पार्था म्हणती, अधिभूत असे त्यासी. आणि शरीरी जीवदशाजी, अधिदैवत ते जाण. ज्या तत्वा ते सांख्य ठेविती, पुरुष असे अभिधान. मुळात असता शुद्ध बुद्ध जो, माया योगे बद्ध. होऊनी शिणे संतोषेवा, अहंकार संबद्ध. असुनी देही शिवे नच जया, देहभाव अणुमात्र. अधियज्ञ असा तो नरोत्तमा, मीची जाण सर्वत्र. अधिभूत तसे अधिदैवत ते, असे सकलही मीच. मुळी अहंता लोप पावता, भेदभाव नाहीच. प्रयाणकाळी स्मरण राखुनी, माझे त्यजुनी देह. गेला नर तो मला मिळाला, ह्यात न तीळ संदेह. देही असता देह भावना, समूळ विलया गेली. देह ठेविता तया नराते, चिंता अल्पही नुरली. सहजे चित्ता आत्मरूपता, आली अंतर्बाह्य. म्हणूनी तत्वता माते स्मरता, होतो मृत्यू सुसह्य. चित्ती जो जो भाव राखुनी, त्यजी कलेवर अंती. त्या त्या भावी सदा रंगला, तो पावे तत्प्राप्ती. म्हणूनी अंतरी माझे चिकरी, तू निरंतर स्मरण. होई विजया सिद्ध लढाया, त्यजुनी मायावरण. जरी स्वजन हे कौरव तरी हे, धर्मयुद्ध तू जाण.
म्हणूनी अर्जुना देई दुर्जना युद्धाचे आह्वान. अखंड माते स्मरुनी करिता निज कर्तव्याचरण. शरीर जावो अथवा राहो मुळी न तुझसी मरण. आणि तत्वता मला अर्पिता मन बुद्धी संपूर्ण. पावशील तू मज सुनिश्चये अशी वाहतो आण. नित्य चिंतुनी अभ्यास बळे करुणी स्थिर चित्ताते. एकनिष्ठ तो योगी पावे परम दिव्य पुरुषाते. सर्वज्ञ चिजे पुराण सहजे गगनाहुनी जे सूक्ष्म. असे हि सकलाधार रूप जे विश्वनियामक परम. तेजोमय जे ज्ञान दीप्तिने गिळोनिया अंधार. नित्य राहिले जे अचिंत्य ते चिंतुनिया साचार. प्रयाणकाली चित्त जयाचे सुस्थिर शांत राहते. तेवी अंतरी भक्ती भावना उचंबळुनिया येते. योग बळे भ्रूलता संगमी स्थिर ठेवी प्राणाते. असा स्वभावे योगी पावे परम दिव्य पुरुषाते. पद अविनाशी म्हणती जयासी अक्षर वेदज्ञ मुनी. विरक्त योगी प्रयत्न करुनी प्रवेशती ज्या स्थानी. जे साधावे म्हणुनी भावे ब्रह्मचर्य आचरिती. तत्वसार तुझ तेची सांगतो बहुदुर्लभ जे जगती. नवहिद्वारे मिटुनी हृदयी सुस्थिर करुनी मनते. योगधारणा बळे मस्तकी ठेवी स्वप्राणाते. एकाक्षर ओम ब्रह्म जपमुखे करी स्मरुनिया माते. देह ठेवुनी जाय असा तो पावे परमगती ते. स्मरती माते अनन्य चित्ते नित्य निरंतर पाहे. पार्था योगी नित्ययुक्त जे तया सुलभ मी आहे. मला भेटता संत पावती संसिद्धी ते परम. पुनः न घेती दुःख पूर्ण जो नश्वर ऐसा जन्म. ब्रह्मलोक ही प्राप्त जाहला जरी पूर्वकर्माने. न चुके पार्था तरी सर्वथा पुनरपि येणे जाणे. परिजे कोणी मला पावुनी देहेची परब्रह्म. होऊनी गेले तया संपले जन्म मृत्यूचे काम. युगसहस्रतो वरी एकतो ब्रह्मदेव दिन जाण. तशी तेवढी रात्र जाणती अहोरात्र विदपूर्ण. अशाची एका दिनात 14 इंद्र होऊनी जाती. म्हणूनी ज्ञाते नश्वर गणिती स्वर्गलोक संपत्ती. असो असा हा दिवस उगवता कल्पारंभी भूते. प्रकृतीपासूनी जन्म पावुनी येती व्यक्तदशेते.
दिनमावळता तीची पुनरपि प्रहर लोटताचार, त्या अव्यक्ती विलीन होती निशासमयी साचार. विलीन होती पुनः पुन्हा ती परतंत्र अशी भूते, दिनांती तशी कल्पारंभी पावतीची जन्माते. त्या अव्यक्त प्रकृतीहूनि ते असे थोर अव्यक्त, दुजे तत्व ते नित्य राहते गिळुनी व्यक्ताव्यक्त. नाश पावता सकल ही भूते, जे न पावते नाश, नित्यानित्यातीत असे ते स्वतः सिद्ध अविनाश. विश्वी भरले विश्व जाहले, जरी तेची संपूर्ण, तरी लोपता विश्वतत्वता, तेन लोपते जाण. त्या अव्यक्ताक्षरतत्वाते परमगती असे म्हणती, पावताची मत्परम धाम ते जन्म मरण ना पुढती. भूतमात्र ते जात राहते जगत व्यापिले जाने, परम पुरुष तो सुलभ्य होतो एकनिष्ठ भक्तीने. तरी अर्जुना योग साधना करिता साधक जनते, कसा केधवा देह ठेवुनी जाती परमगती ते. अथवा घेती जन्म मागुती, कसा केधवा त्यजुनी, देह आपुला तो काळ तुला सांगतसे विवरोनी. अग्निज्योती प्रकाश देही शुक्ल पक्ष षण्मास, उत्तरायणातील साधुनी त्यजी देह दिवसास. तोची पावतो ब्रह्म जाणुनी मोक्ष सिद्धी सदनाते, देवयान पथ असा वर्णिला तो तुझ कथिला येथे. आणि शरीरी प्रयाण काली कफवातादिक दोष, कोप पावती शुद्धी जाऊनी होतो बुद्धिभ्रंश. तदा अंतरी सर्वतोपरी धूर माजतो जाण, सावधपण नामरण सर्वथा कोंडुनी राहे प्राण. स्थितीत ऐशा बाहेर निशा कृष्ण पक्ष षण्मास, जाय दक्षिणायन हि जोडुनी तरी चंद्रलोकास. पावुनी येथे पुनश्च परते साधक जन संसारी, पितृयाण पथ असा वर्णिला सावधान अवधारी. प्रकाशमय तो असे पांडवा शुक्लपथ ज्ञानाचा, अंधकारमय कृष्णपथ दुजा जाणे अज्ञानाचा. पंथ मानिले असती जगती असे सनातन दोन्ही, एके पावे मोक्ष दुजाने पडे बंधनी प्राणी. असे जाणुनी पथ हे दोन्ही योगी मोहन पावे, म्हणुनी भारता सदा सर्वथा योगयुक्त तू व्हावे. हो उनी राहे ब्रह्म जो स्वये, त्या सोहम सिद्धाते. ज्ञान बळे नच पडे साकडे
मार्गा मार्गी येथे भलत्या ठाई भलत्या काळी राहो जावो देह जाणे नित्य ब्रह्मरूप तो योगी निस्संदेह वेदाध्ययनी यज्ञी दानी तपाचरण ही करुनी पुण्यफळ मिळे ते सगळे ओलांडुनिया ज्ञानी आत्मसमरसे परात्पर असे आद्य अनादिस्थान सहजे पावे तो समभावे पदब्रह्म निर्वाण निवेदिला असे जात अक्षर ब्रह्म योगतो येथे भावार्थ गीतेचा अष्टमाध्याय संपतो।